A very good morning, students. I am Mrs. Rupali. Welcomes you all for the today's online session. मी तुमची मराठी शिक्षिका मिसेस रुपाली आजच्या या आपल्या तासिकेमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर चला वळूया मग आजच्या आपल्या विषयाकडे. आजचा आपला विषय मराठी घटक व्याकरण. ओके, तर व्याकरणामधील शब्दांच्या जाती हा घटक आपण अभ्यासत आहोत. ओके, तर मागच्या भागामध्ये आपण शब्दांच्या जाती यामध्ये काय बरं बघितलं होतं? शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? अगदी बरोबर, शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. कोणत्या कोणत्या बरं? बरोबर, त्या आहेत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. ओके, या आपण शब्दांच्या 8 जाती आहेत. ओके, बघितलेल्या आहेत. तर याच्यापैकी आपण जो पहिला प्रकार बघितला आहे, ओके, शब्दांच्या जाती यातील पहिला जो प्रकार आहे तो कोणता बरं आहे? नाम. अगदी बरोबर, नाऊन. हा प्रकार आपण मागील तासिकेमध्ये अभ्यास दिलेला आहे. तर मग आज आपण शब्दांच्या जाती यातील दुसरा प्रकार तो आहे सर्वनाम. शब्दांच्या जाती यातील जो दुसरा प्रकार आहे तो आहे सर्वनाम. हा आपण अभ्यासणार आहोत. तर चला बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया आता प्रोनाउन म्हणजे काय. तर तुम्हाला माहिती असेल की प्रोनाउन सर्वनाम या नामामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. बघा, सर्वनाम म्हणजेच काय? तर सर्व नामांच्या जागी वापरला जाणारा शब्द. सर्वनाम त्याला काय म्हणतात? सर्वनाम, प्रोनाउन. त्याला आपण त्याची डेफिनेशन बघू शकतो. पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर कळला का या सर्वनाम या शब्दामध्येच दडलेला अर्थ? सर्व नामांच्या जागी वापरला जाणारा शब्द. बरोबर आहे. तर चला आता आपण काय करूया, याची व्याख्या बघूया. पण व्याख्येच्या आधी मी तुम्हाला काहीतरी समजून घेऊया की आपण कशाला सर्वनाम म्हणायला पाहिजे. बरोबर आहे. तर आधी आपण हा दिलेला पॅसेज वाचूया. तर बघा काय दिलं इथे. सुधीर हुशार मुलगा आहे. सुधीरच्या बहिणीचे नाव सुमन आहे. सुधीर सुमनला सुमा असे म्हणतो. सुमन सुधीरला दादा म्हणते. सुधीर आणि सुमन एकाच शाळेत शिकतात. सुधीर आणि सुमन यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. सुधीर मोठा असल्याने सुधीर सुमनची काळजी घेतो. तर बघा, हा जो आता आपण पॅसेज वाचलेला आहे, हा जो उतारा वाचलेला आहे, यामध्ये 2 व्यक्तींचे वर्णन आलेले आहे. त्या 2 व्यक्ती भावंड आहेत. ओके, बहीण भाऊ आहेत. त्यांचे वर्णन इथे आलेले आहे. पण या पूर्ण पॅराग्राफमध्ये जर तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, ती कोणती? की या पूर्ण पॅराग्राफमध्ये सुधीर आणि सुमन ही 2च नावं आलेली आहे. बरोबर आहे. या 2 शब्दांऐवजी दुसरे शब्द वापरून जो पॅसेज नवीन तयार झालेला आहे तो आता आपण पुढे बघूया. तर तो पॅसेज असा आहे. सुधीर हुशार मुलगा आहे. त्याच्या बहिणीचे नाव सुमन आहे. तो तिला सुमा म्हणतो. ती त्याला दादा म्हणते. ते एकाच शाळेत शिकतात. त्यांच्यात कधीच भांडणे होत नाहीत. तो मोठा असल्याने तो तिची काळजी घेतो. तर बघा, इथे काही जे शब्द अंडरलाईन केलेले आहेत, तर ते शब्द आपण सुधीर आणि सुमा या नामाच्या ऐवजी तिथे वापरलेले आहे. जसं की त्याच्या, तो, तिला, ती, त्याला, ते, त्यांच्यात, तो, तिची असे शब्द आपण वापरलेले आहेत. तर या नामांच्या जागी आपण जे काही शब्द वापरलेले आहे त्या शब्दांना काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. बघा, इथे पॅसेजमध्ये काही वर्ड जे आहे ते हायलाईट केलेले आहे ब्ल्यूमध्ये, जसे की त्याच्या, तिला, ती, त्यांच्यात, तो, ते. ओके, तर हे जे शब्द आपण वापरलेले आहे सुधीर आणि सुमा यांच्या ठिकाणी, तर त्याला काय म्हणतात? सर्वनाम असे म्हणतात. तर चला इन डिटेलमध्ये आपण बघूया. तर बघा, प्रोनाउन सर्वनामाची व्याख्या काय आहे? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. द वर्ड which use instead of noun is called as
pronoun. Okay, in another word, pronoun is a word that takes the place of noun. म्हणजे जो शब्द नामाची जागा घेतो किंवा नामाऐवजी आपण जो शब्द वापरतो त्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. बघा इथे आणखी एक व्याख्या, सेम व्याख्या आहे, ती मी रिपीट करते. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. तर नामाऐवजी आपण तो शब्द का वापरतो, नामाऐवजी ते शब्द आपण का वापरतो, कारण त्या नामाचा पुनरुच्चार म्हणजे आपण जे रिपिटेशन करतो ते टाळण्यासाठी आपण जे काही शब्द वापरतो त्याला सर्वनाम असे म्हणतात. की जसं आपण त्या पॅसेजमध्ये बघितलेलं, तिथे सुधीर आणि सुमन हे परत परत वर्ड आलेले आहे. तर त्यामुळे काय होतं की जो वाचन करणारा असतो, जो वाचणारा असतो, जो रीडर असतो, त्याला काय होतं, त्याला बोर्ड होतं, ते कंटाळवाणं वाटतं, सारखं शब्दांचं जे रिपिटेशन होतं. बरोबर आहे. तर तो पुनरुच्चार, ते रिपिटेशन टाळण्यासाठी आपण काय करतो, असे काही शब्द वापरतो, जे नामाच्या ठिकाणी आपण असे काही शब्द वापरतो त्याला काय म्हणतात, सर्वनाम असे म्हणतात. तर बघा या स्लाइडमध्ये काही सर्वनामांची उदाहरणं दिलेली आहेत. ते बघा, मी, तू, तो, हा, जो, आम्ही, त्या, हे, ह्या, जो, ज्या, जी, तुम्ही, तिला, त्याला, त्यांच्या, त्याच्या इत्यादी. या सर्व शब्दांना काय म्हणतात, सर्व रूपात होणारा बदल. तर आणखी काही सर्वनामांच्या रूपात बदल होतो तो वचनानुसार होतो. ठीक आहे. तर वचनानुसार बदल होणारे जी सर्वनामे आहेत ती अशा प्रकारे, मी, तू, तो, हा, जो, हे जे सर्वनाम आहे हे आपण वचनानुसार यामध्ये बदल बघू शकतो. जसं बघा एक वचनमध्ये मी, बरोबर, एक वचनमध्ये आपण मी म्हणतो, तर अनेक वचनमध्ये काय होणार, आम्ही. दुसरा शब्द आहे तू, एक वचन तू असेल तर त्याचे अनेक वचन काय होईल, तुम्ही. बरोबर आहे. त्यानंतर तो, ती, ते या शब्दांचे अनेक वचन काय होणार, ते, त्या, ती. त्यानंतर हा, ही, हे या शब्दांचे अनेक वचन होणार, हे, ह्या, ही. आणि शेवट आहे जो, जी, जे या शब्दांचे अनेक वचन आपल्याला बघायला मिळणार, जे, ज्या, जी. ठीक आहे. तर इथे एक आपण लक्षात घेऊया की सर्वनामाची एकवचनी आणि अनेकवचनी रूपे जसे आता आपण बघितलेले आहे. तर सर्वनाम हे वाक्यात एखादं नाम आल्याशिवाय येत नाही. बरोबर आहे. वाक्यात जर एखादं नाम असेल तर तेव्हाच त्या वाक्याचा सर्वनाम हा प्रतिनिधी असतो. बरोबर आहे. म्हणजे नामाशिवाय, वाक्यात नाम आल्याशिवाय सर्वनाम येत नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे आपण. ठीक आहे. जर एखाद्या वाक्यात नाम आलं असेल तर त्या वाक्याचा प्रतिनिधी हा कोण करतो, सर्वनाम करतो. ठीक आहे. म्हणजेच त्या नामाचे सर्व प्रकारचे कार्य कोण करतो, सर्वनाम करतो. तर इथे आणखी काही सर्वनामाची मी एकवचनी आणि अनेकवचनी रूपे दिलेली आहेत, तर ती बघूया आपण. तर बघा एकवचनी जे सर्वनाम आहे ते मी, त्याचं अनेकवचनी आम्ही, आताच आपण बघितलेलं आहे. त्यानंतर मला, आम्हाला. त्यानंतर एकवचन जर असेल माझे, माझी, माझ्या, तर त्याचं अनेकवचन काय होणार, आमचे, आमची, आमच्या. बरोबर आहे. आमचे, आमची, आमच्या. त्यानंतर तू, तुम्ही. नंतर तुला, तुम्हाला. तुझे, तुझी, तुझ्या या एकवचनी सर्वनामाच्या अनेकवचनी रूप काय होणार, तुमचे, तुमची, तुमच्या. पुढे आलंय तो, त्याचं होणार ते. नंतर ती, त्या. पुढील एकवचनी नाम आहे तिचे, तिची, तिच्या. त्यांचे, त्याचे अनेकवचनी रूप आहे त्यांचे, त्यांची, त्यांच्या. नंतर आहे त्याचे, परत त्याचे, त्याची, त्याच्या. त्याचे अनेकवचनी रूप आहे त्यांचे, त्यांची, त्यांच्या. सेम. इथे तुम्हाला काही फरक जाणवला काय, तिचे हा स्त्रीलिंगी, बरोबर आहे, स्त्रीसाठी वापरलेला आहे सर्वनाम, आणि त्याचे हे
पुरुषार्थी सर्वनाम इथे वापरलेलं आहे. त्यानंतर तिला किंवा त्याला या दोघांनाही जर आपल्याला संबोधून अनेकवचनी रूपामध्ये म्हणायचं असेल तर त्यांना, बरोबर आहे. आणि तिने किंवा त्याने या दोघांनाही संबोधून आपल्याला जे अनेकवचन मिळतं ते आहे त्यांनी. तर अशा प्रकारे इथे सर्वनामाची एकवचनी आणि अनेकवचनी रूपं इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर पुढे आपण बघूया. पुढे आता इथे बघा मी एक पॅसेज दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा जो पॅसेज आहे या पॅसेजमध्ये आलेली सर्वनामं आहेत ती आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की जर वाक्यात एखादे नाम आले तरच काय होतं, सर्वनाम हा त्याचा प्रतिनिधी करतो, बरोबर आहे. वाक्यात बघा नाम आल्याशिवाय त्या वाक्याचं प्रतिनिधित्व सर्वनाम हा करू शकत नाही, बरोबर आहे. तर वाक्यात बघा इथे पहिल्या वाक्यामध्ये राम एक हुशार मुलगा आहे. हा जो पॅसेज आहे यामध्ये बघा एक नाव आलंय, बरोबर आहे. एका नामाने या वाक्याची सुरुवात झालेली आहे आणि पुढे या पूर्ण उतार्याचे या पूर्ण पॅसेजचं जे प्रतिनिधित्व आहे ते कोण केलं आहे, ते केलं आहे सर्वनामांनी. तर चला बघूया यामध्ये कोणते कोणते सर्वनाम आलेले आहे. तर पॅसेज वाचूया आधी आपण एक. राम एक हुशार मुलगा आहे. तो रोज शाळेत वेळेवर जातो. त्याला पुस्तक वाचायला खूप आवडते. त्याने आईच्या आजारपणात घरची कामे केली. बाबा त्याचे खूप कौतुक करतात. तर बघा इथे राम हे काय आहे, नाऊन आहे. तर राम या नाऊनचं प्रतिनिधित्व केलेले सर्वनाम अशा प्रकारे आहे. बघा तो, हे झालं सर्वनाम तो. त्यानंतर त्याला, त्यानंतर आलेलं सर्वनाम आहे त्याने, ओके. आणि शेवटच्या लाईनमध्ये जे सर्वनाम आलेलं आहे ते आहे त्याचे. तर ही सर्वनामं येथे कोणाचं प्रतिनिधित्व करत आहे, रामचं. हे सर्वनामं राम या व्यक्तीविषयी येथे आलेली आहे. तर कळालं का विद्यार्थ्यांनो, सर्वनाम आपण कशाला म्हणतो, कळालं का. द नाउन और द वर्ड विच वी यूज इन्स्टेड ऑफ नाउन इज कॉल्ड एज प्रोनाउन. म्हणजे नामाऐवजी जो शब्द वापरण्यात येतो त्या शब्दाला काय म्हणतात, प्रोनाउन असे म्हणतात. तर चला आपण प्रोनाउन सर्वनामापासून काही वाक्य तयार करूया. तर इथे दोन सर्वनामं मी दिलेली आहे. पहिला आहे ती आणि दुसरा आहे आपण. तर चला ती या सर्वनामापासून आपण एक वाक्य बनवूया. तर ते वाक्य आहे अशा प्रकारे. ती फार सुरेख चित्र काढते. ती फार सुरेख चित्र काढते. तर बघा ती या सर्वनामापासून आपण पुढील वाक्य अशा प्रकारे बनवलं आहे. दुसरं आहे ती या सर्वनामापासून तुम्ही आणखी खूप काही वाक्य बनवू शकता. ठीक आहे. ती सुंदर दिसते, बरोबर आहे. ती खूप हुशार मुलगी आहे. ठीक आहे. ती चटया विणते. ती शाळेत जाते. ठीक आहे. असे खूप सारे वाक्य आपण ती या सर्वनामापासून तयार करू शकतो. त्यानंतर सेकंड आहे आपण, वी. ठीक आहे. तर आपण ह्या सर्वनामापासून तयार झालेले वाक्य आहे आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. ओके, आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तर या सेकंड वाक्यामध्ये जे प्रोनाउन आलेलं आहे ते आहे आपण. ठीक आहे, समजलं का तुम्हाला. तर चला आपण सर्वनामाची आणखी काहीतरी उदाहरणं, आणखी काही वाक्य बघूया. तर बघा इथे मी काही वाक्य दिलेले आहे. यामधले आपल्याला सर्वनामं ओळखायची आहे. बघा पहिलं वाक्य आहे भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे या वाक्यामध्ये आलेलं सर्वनाम आहे माझा. दुसरं वाक्य आहे तिचे घर शेतात होते. या वाक्यामध्ये आलेलं सर्वनाम आहे तिचे. तिसरं वाक्य आहे ही पिसे माझी नाहीत. बघा या वाक्यामध्ये आपल्याला दोन सर्वनामं दिसत आहेत, ही आणि माझी. या वाक्यामध्ये दोन सर्वनामं आलेली आहेत, ते आहे ही आणि माझी. चौथं जे वाक्य आहे आम्ही जेवणाचे डबे बरोबर घेतले. चौथं हे जे वाक्य आहे यामध्ये सर्वनाम आलेलं आहे आम्ही. त्यानंतर पाचवं जे वाक्य आहे यामध्ये तो स्वयंपाकघरात चहा बनवत होता. तर यामध्ये आलेलं सर्वनाम आहे तो. नंतर सहावं वाक्य बघा, सहावं सेंटेन्स बघा, आपल्याला उद्या गावी जायचे आहे. या वाक्यामध्ये आलेलं सर्वनाम आहे, प्रोनाउन आहे आपल्याला. ठीक आहे, ही जी 6 वाक्य आपण बघितलेली आहे. पुढे बघा
सातवं सेंटेन्स आलेलं आहे, आईने आमच्यासाठी खाऊ आणला. यामध्ये जे प्रोनाउन आलेलं आहे ते आहे आमच्यासाठी. त्यानंतर पुढचं आहे वाक्य क्रमांक 8, त्याच्या हातात गोष्टीचे पुस्तक होते. तर या वाक्यामध्ये आलेलं सर्वनाम आहे त्याच्या. नंतर वाक्य नंबर 9 बघा, वाक्य क्रमांक 9, मी तुमची फार आभारी आहे. या वाक्यामध्ये प्रोनाउन आलेला आहे मी आणि तुमची. दोन प्रोनाउन इथे आलेला आहे. मी तुमची फार आभारी आहे. तर या वाक्यामधले प्रोनाउन आहे मी आणि तुमची. तर 10वं वाक्य आहे, तुझे नाव काय. या वाक्यामध्ये जे प्रोनाउन आलेले आहे ते आहे तुझे आणि काय. तर तुम्ही म्हणाल आता काय हे प्रोनाउन कसं आलेलं आहे. काय हे प्रोनाउन इथे प्रश्नार्थक प्रोनाउन आलेलं आहे. बरोबर आहे. काय हे जे आलंय हे जे प्रोनाउन आले आहे ते हे प्रश्नार्थी प्रोनाउन इथे आलेलं आहे. तुझे नाव काय. त्यानंतर रामने स्वतः हे चित्र काढले. तर या वाक्यामध्ये प्रोनाउन आलेलं आहे स्वतः हे. ठीक आहे. इथे दोन प्रोनाउन्स आलेले आहे ते आहे स्वतः आणि हे. आणि त्यानंतर शेवटचं वाक्य आहे. या वाक्यामध्ये जे प्रोनाउन्स आलेले आहे ते आहे बाबांनी मला नवीन सायकल आणली. तर या वाक्यामध्ये प्रोनाउन आलेला आहे मला. ठीक आहे. तर कळालं का तुम्हाला. तर या प्रकारे आपल्याला प्रोनाउन्स ओळखायचे आहे आणि काय करायचं आहे, आपल्या वहीमध्ये ते वाक्य परत लिहायचे आहे. तर इथे शेवटी मी तुम्हाला आणखी एक एक्सरसाइज दिलेली आहे. ती आहे खालील वाक्यातील गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनामे लिहा. इथे तुम्हाला वेगवेगळी सर्वनामं दिलेली आहे ब्रॅकेट्समध्ये. ती सर्वनामं तुम्हाला त्या वाक्यामध्ये योग्य जे आहे, जे राईट आहे ते प्रोनाउन तिथे तुम्हाला लिहायचं आहे. जसं रिकामी जागा बाजारातून भाजी आणूया. आता इथे बघा वाक्यामध्येच आपल्याला अर्थ येते बाजारातून भाजी आणूया. तर इथे काय म्हणणार तुम्ही, आपण एक एक वापरून बघूया. तुम्ही बाजारातून भाजी आणूया हे वाक्य बरोबर होतंय का, नाही. त्यानंतर आम्ही बाजारातून भाजी आणूया हे वाक्य इथे पूर्ण होतंय का, नाही. तर बघा इथे कोणता वर्ड परफेक्ट बसतो, तो आहे कोणतं प्रोनाउन येईल इथे, आपण. आपण बाजारातून भाजी आणूया. ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे आईने जेवायला केले रिकामी जागा केले आहे. तर इथे काय येणार, आईने जेवायला कोणी केले आहे असं म्हणू का आपण, नाही. आईने जेवायला कोण केले आहे असं म्हणूया का, नाही. तर इथे योग्य सर्वनाम कोणतं येणार, आईने जेवायला काय केले आहे. ठीक आहे. त्यानंतर ई नंबरचं बघा, कर्ण दानशूर होता. रिकामी जागा दररोज दान द्यायचा. तर इथे बघा कर्ण हे एका व्यक्तीचं नाव आलेलं आहे. कर्ण दानशूर होता. रिकामी जागा दररोज दान द्यायचा. तर या कर्णाचं प्रतिनिधित्व कोण करेल. कर्ण हा कुठलं जेंडर आलंय इथे, कर्ण हे आहे मॅस्क्युलाइन जेंडर. बरोबर आहे. तर इथे पुरुषार्थी सर्वनाम कोणतं येईल मग, तो. ठीक आहे. कारण ती हे सर्वनाम आपण स्त्रीलिंगी फेमिनाईन जेंडरसाठी वापरतो. बरोबर आहे. तर आपल्याला इथे कोणतं सर्वनाम येईल मग योग्य, तो. कर्ण दानशूर होता. तो दररोज दान द्यायचा. त्यानंतर पुढच्या वाक्यामध्ये बघा, ताईने रिकामी जागा मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. आता बघा ताई ही इथे ताईने लिहिलंय, ताईंनी नाही, ताईने. ठीक आहे. म्हणजे एकटं सिंग्युलर नाऊन आलेलं आहे इथे. तर सिंग्युलर नाऊनसाठी आपल्याला योग्य ते प्रोनाऊन वापरायचं आहे. पण पुढे काय दिलेलं आहे, मैत्रिणींसाठी. म्हणजे तिच्या ज्या मैत्रिणी होत्या ती एक मैत्रीण होती का, नाही, एकापेक्षा जास्त अनेक मैत्रिणी होत्या. बरोबर आहे. तर इथे योग्य प्रोनाऊन कोणतं येणार मग, ताईने तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. ताईने त्याच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. ताईने त्यांच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. तर बघा मी सांगितलेलं आहे तुम्हाला, जरी मैत्रिणी हा एकापेक्षा मैत्रिणींसाठी इथे लिहिलं आहे, म्हणजे मैत्रिणी किती आहे, एकापेक्षा जास्त आहे. परंतु इथे नाऊन जे आलेलं आहे ते नाऊन सिंग्युलर नाऊन आहे. बरोबर आहे. ते एकवचनी आहे. म्हणून ताईने काय येणार इथे, तिच्या मैत्रिणींसाठी स्वयंपाक केला. ठीक आहे. त्यानंतर शेवटचं वाक्य बघा, आज खूप मजा केली. आज.
आता इथे बघा, आज कोणी मजा केली, इथे कोणतं प्रोनाउन येणार, आपण, स्वतः, आम्ही. ठीक आहे, तर या कंसातील प्रोनाउन, या ब्रॅकेटमधलं योग्य प्रोनाउन आपल्याला इथे वापरायचं आहे. ठीक आहे, तर आज आपण एक एक वापरून बघूया. आज आपण खूप मजा केली. आज स्वतः खूप मजा केली. आज आम्ही खूप मजा केली. तर बघा, या वाक्यावरून तुम्हाला कोणतं प्रोनाउन इथे योग्य बसणार आहे असं वाटतंय, आम्ही. ठीक आहे, आज आम्ही खूप मजा केली. ठीक आहे, आज आम्ही खूप मजा केली. तर आम्ही हे सर्वनाम इथे आपल्याला वापरायला योग्य ठरेल. ठीक आहे, तर कळालं का तुम्हाला. इथे पुढील भागामध्ये मी तुम्हाला सर्वनामांच्या साठी काहीतरी स्वाध्याय देणार आहे. तो स्वाध्याय तुम्हाला काय करायचं आहे, लिहायचं आहे. तर पुढील भागात आपण यावरील उर्वरित स्वाध्याय बघूया. थँक्यू.